हॅलो स्टुडंट्स, दिस अक्षय अगेन युअर फिजिक्स टीचर. लास्ट लेक्चरमध्ये आपण आय गेस इंटरफरन्स पॅटर्न किंवा इंटेन्सिटी रेशिओज, कॉन्ट्रास्ट रेशिओज किंवा थोडे एक्झाम्पल्स वगैरे आपण बघितले होते. तर ह्या लेक्चरमध्ये ॲक्च्युली हे वेगळे केसेस आहेत वाय डी एस सीचे, पण बुकमध्ये आपल्याला त्यांनी मेथड्स ऑफ ऑब्टेनिंग कोहरंट सोर्सेस असं म्हटलं आहे. एक लक्षात घ्या की मी टेक्स्टबुकप्रमाणे तुमचं का घेतो आहे, कारण बऱ्यापैकी तिथले एक्झाम्पल्स तिथल्या थेरीज जे आहेत ते काय झालेले आहेत, कवर झालेले आहेत. आणि त्याच्यापेक्षा वेगळं जर काही इम्पॉर्टंट आपल्याला शिकायचं असेल तर मी त्यासाठी मग आपलं सी बी एस सी असेल किंवा आपल्या क्लासच्या नोट्स वगैरे असेल त्यातले तुम्हाला पॉईंट्स घेत जाईन मी, डोंट वरी. ओके. पण इम्पॉर्टंट काय आहे, बेसिक तरी तुम्हाला यायला हवं अगोदर, मग त्यानंतर आपण आपला प्रेस्टिज इश्यू बाजूला ठेवून JEE वगैरे बघू शकतो. आत्ता मी जे एक्झाम्पल्स घेतो आहे ते तुम्हाला यायला हवेत. ओके. NCERTमधले असतील किंवा आपल्या टेक्स्टबुकमधले एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करता यायला हवेत. त्यानंतर तुम्ही काय करू शकता, थोडंसं ॲडव्हान्समध्ये जाऊ शकता. ओके. त्यासाठी अगोदर हे जे आपण घेतो आहे हे स्ट्रॉंग करून घ्या. सो द नेक्स्ट पॉईंट इज मेथड्स ऑफ ऑब्टेनिंग कोहरंट सोर्सेस. आणि या 2 टाईप आहे तुम्हाला शिकण्यासाठी. आणि त्यानंतर ऑप्टिकल पाहत आहे, त्यानंतर आपला हा इंटरफरन्स हा सेक्शन संपतो. तर पहिली जी मेथड आहे, आता कोहरंट सोर्सेस म्हणजे माहीत असेल तुम्हाला, असे 2 सोर्सेस ज्यांच्या जे फेज डिफरन्स ज्यांचा कसा राहिला पाहिजे, सेम ॲम्प्लिट्यूड आहे, फेज डिफरन्स ज्यांचा कॉन्स्टंट राहिला पाहिजे, जेणेकरून इंटेन्सिटी अशी कमी जास्त नाही झाली पाहिजे किंवा पोझिशन ऑफ मॅक्झिमम मिनिमम टाईमनुसार बदलला नाही पाहिजे. कळतं आहे. त्या सोर्सेसना आपण काय म्हणतो, कोहरंट सोर्सेस. मग ते ऑब्टेन करण्यासाठी 2 मेथड कुठल्या, तर पहिली मेथड आहे फ्रेझनेल्स मेथड, फ्रेझनेल्स बायप्रिझम. फ्रेझनेल्स बायप्रिझम. ओके. तर फ्रेझनेल्स बायप्रिझम जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अगोदर बायप्रिझम म्हणजे काय माहीत असणं गरजेचं आहे. समजा मी काय केलं, आता प्रिझम तुम्ही शिकला असेल, अँगल ऑफ डेव्हिएशन असेल किंवा अँगल ऑफ प्रिझम वगैरे शिकला असेल, त्यालाच मी काय करतो, अजून एक प्रिझम असं इकडे लावतो. याला तुम्ही बायप्रिझम म्हणू शकता किंवा निकोल्स प्रिझम म्हणून एक असतो, तो कसा असतो, ही जर प्रिझम असेल तर त्याला अजून एक प्रिझम तुम्ही असं जोडता वगैरे. तर फ्रेझनेल्स बायप्रिझम कसं आहे, त्यात राईट अँगल्ड प्रिझम जो आहे तो आपण कनेक्ट करतो. राईट अँगल्ड प्रिझम कसे, तर समजून घ्या, हा एक प्रिझम आहे असा. ओके. आता मी एकदमच छोटीशी वर्किंग डायग्राम काढतो आहे. तुमच्या बुकमध्ये मे बी थोडंसं वेगळं स्ट्रक्चर असेल याचं. ह्याचा जो अँगल आहे, हा अँगल काय आहे, नियरली इक्वल टू 0 आहे. ओके. म्हणजे ह्याला जर अँगल ए म्हटला तर त्याचं मेजरमेंट किती असू शकतं, 1 डिग्री और 0.5 डिग्री वगैरे ह्या टाईपमध्ये. आणि ह्याला इथं राईट अँगल आहे आणि ह्यालाच मी काय करतो, अजून एक असा प्रिझम जॉईन करतो, सेम प्रिझम. मग समजा इथं 0.5 डिग्री असेल इथं आणि इथं 0.5 डिग्री असेल, तर हा अँगल किती असेल, दिस अँगल विल बी 179 डिग्री. करेक्ट का? म्हणजे दिस इज नियरली इक्वल टू 180 डिग्री. म्हणून असा प्रिझम, असा राईट अँगल प्रिझम ज्याचा व्हर्टेक्स अँगल जो आहे आपला हा जो असतो, दॅट इज नियरली इक्वल टू दी स्ट्रेट लाईन अँगल, लिनियर अँगल, त्याला आपण काय म्हणतो, फ्रेझनेल्स बायप्रिझम. आणि त्याची जी ही बेस लाईन आहे ती मी अशी व्हर्टिकल ठेवणार आहे स्लिट्समध्ये. बघू आपण कसं ठेवतो, त्याला काय करतो. तर समजा मी आता इथं 2 स्लिट वापरणार नाही, कारण ह्या एका प्रिझमपासून मी 2 सोर्सेस बनवणार आहे. मी काय करतो, एक छोटीशी एक स्लिट तयार करतो एस. कळतं आहे. इथून काय बाहेर पडतात, लाईट्स बाहेर पडतात. ओके. आणि हा जो प्रिझम आहे आपला, हा असा मी ठेवतो. थोडे डायग्राम घडतील, ह्या समजून घ्या. ओके. ओके, ग्रेट. आणि ह्या प्रिझम आणि स्लिटमधली इथे एकच स्लिट ठेवली, तो डिस्टन्स मी ए म्हणतो. आणि इकडं जी स्क्रीन ठेवणार आहे मी, त्याच्यापर्यंतचा डिस्टन्स मी बी म्हणतो. ओके. तर स्लिटमधून लाईट बाहेर पडेल. ओके. इकडून वेव्हफ्रंट जर आला असा तर इथून असे सेकंडरी व्हॅल्यूट तयार करेल, त्याला मी रेज अशा काय करतो, रेज ड्रॉ करतो. ओके. ही स्लिट एकदम छोटी आहे बरं का, समजून घ्या. तर मी काय केलं, इथून इथे एक रे पाठवला, इथे एक रे पाठवला
आणि एकदम एंडला एक पाठवला, इथं एक, इथे एक, इथे एक. ओके, क्लिअर आहे. 3 रेज असे आले. स्लिट किती वापरली मी? एकच वापरली. कुणावर रेज पुढे गेले आपल्या? ह्या बायप्रिझमवर. होतं काय, इथं गेलं की हे रिफ्रॅक्टिंग मटेरियल आहे. हे काय करतं, इथून रेज असे हे करतं, हे काय रिफ्रॅक्ट करतं, बेंड करतं रेज. ते हे रेज इकडं बेंड करणार असं, आणि बेंड केल्यानंतर इकडून जर तुम्ही बघितलं, इकडून जर तुम्ही त्याला बघितलं तर तुम्हाला हे रेज कुठून तरी इथून येताना किंवा इथून येताना दिसणार. ओके, मी तुम्हाला ही थिअरी अजून एकदा सांगतो. समजा ग्लासमध्ये मी पाणी भरले असा, ओके, इथं पाणी आहे आणि ह्याच्यात मी एक कॉईन ठेवला आहे खाली असा छोटासा. ओके, आता कॉईन इथून एवढ्या खाली असा, एवढ्या डेप्थवर, इकडून सर समजा काय आला, एक रे आला असा वर, तर तो नॉर्मलपासून काय होतो, बाहेर बेंड होतो, बिकॉज इट इज मुव्हिंग फ्रॉम डेन्सर टू रेअर. आणि इकडून जर कोण याला बघत असेल तर त्याला तो वाटतो की कॉईन इथं कुठंतरी आहे, एवढ्या हाईटवर, त्यामुळे तो उंचावल्यासारखा वाटतो तो. सिमिलरली इथून जेव्हा बेंड होईल, ती रे असा जातो कुठेतरी, कळतं? ही काढायची ट्रिक सांगतो तुम्हाला शेवटी. आणि तुम्हाला वाटेल की तो इकडून जर बघितलं तर त्याला वाटेल की हा रे इकडून कुठून तरी येतो. समजा हा रे जो आहे असा बेंड होतो. ओके, हा जो आहे हा असा बेंड होतो. येतं लक्षात? सिमिलरली हा जो आहे तो असा बेंड होतो, हा जो आहे तो असा बेंड होतो, आणि हा जो आहे तो असा बेंड होतो. ओके, येतं लक्षात? आणि इकडून जे हे रेज जात आहेत त्याला जर बघितलं तर त्याला वाटतं की इकडच्या कुठल्या तरी एका स्लिटमधून S2 म्हणू आपण, जी व्हर्च्युअल आहे ते दिसत नाही आपल्याला, ते ॲक्च्युली नाही जायचं, पण इकडून बघणाऱ्याला वाटेल की बाबा इकडून कुठून तरी रेज येतात. ओके, आणि इकडून हे जर रे बघितलं तर त्याला वाटेल की S1मधून येतात. ओके, ॲक्च्युअल नाही आहेत, हे दोन्हीसुद्धा कसे आहेत, व्हर्च्युअल आहेत आणि एकच रिअल आहेत. पण आपण फ्रिझनल्स ब्राईट प्रिझम यूज करून असं इकडं काय केलं, आपण इमॅजिन केलं किंवा स्वतःला कन्व्हिन्स केलं की जे रेज येतात ते ह्या 2 स्लिटमधून येतात. ओके, आणि हा जो डिस्टन्स आहे, हा आणि हा डिस्टन्स, हा दोन्ही डिस्टन्स मिळून जे आपण म्हणतो स्लिटचं सेपरेशन, ते किती असतं? D असतं. मग हा जो डिफरन्स किती असणार? D/2. आणि हा डिस्टन्स किती असणार? D/2. करेक्ट का? इथंपर्यंत क्लिअर आहे एवढं? आणि हा जो स्लिट टू स्क्रीन डिस्टन्स असतो त्याला काय म्हणतो आपण? D म्हणतो. मग फ्रिंज विड्थ वगैरे जे आपण लिहितो कसे म्हणतो? λD/D, किंवा पाथ डिफरन्स जो असतो मॅक्झिममसाठी तो n लॅम्बडा म्हणतो वगैरे. या पुढच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या. पण मेथड्स टू ऑब्टेन दिस कोहरंट सोर्स, टू कोहरंट सोर्स, ती ही मेथड आहे. कळतं? इथं 2 स्लिट ॲक्च्युअली तयार केलेले नाहीत आपण फक्त काय केलं, त्याचे इमेजेस फॉर्म केलेत युजिंग फ्रिझनल्स बायप्रिझम. समजलं काय? आता ह्याचा थोडंसं ॲनालिसिस करू आपण, कारण ह्याच्यावर एक्झाम्पल्स वगैरे येऊ शकतात आणि त्याच्यावर आपल्याला न्यूमरिकलसुद्धा सॉल्व करायचे. समजा बायप्रिझम आहे आणि इथून मी एक रे असा पाठवला, तर तो जर प्रिझम नसता तर सरळ असा गेला असता, पण तो डेविएट झाला. आणि हा जो अँगल ऑफ डेविएशन आहे, किंवा तुम्ही हाच अँगल म्हणजे हा अँगल असणार अपोजिट अँगल, आणि तुम्हाला वाटेल की ही स्लिट इथं कुठंतरी आहे. कळतं? आणि हा आपला मेन स्लिट, यस. आणि हा जो डिस्टन्स आहे तो मगाशी किती म्हटलं आपण? D/2 म्हटलं. ओके, आणि हा जो डिस्टन्स आहे ह्या स्लिटपासूनचा ह्या प्रिझमपर्यंतचा तो डिस्टन्स किती आहे? A डिस्टन्स आहे. कळलं का? आणि हा अँगल किती आहे? A अँगल. ओके, सो हे मे बी 11th तुम्ही रे ऑप्टिक्समध्ये शिकला असाल, नसाल तर आत्ता लक्षात ठेवा की दिस अँगल ऑफ डेविएशन इज गिवन ॲज दिस अँगल A इंटू ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू असेल समजा, μ-1. कळतं? हे लक्षात ठेवा फक्त. डेल्टा इज गिवन ॲज A इंटू μ-1, म्हणजे किती डेविएशन होणार आहे तो दिस अँगल इंटू दिस. ओके, मग मला जर हा D/2ची व्हॅल्यू काढायची असेल, ह्या D/2ची, तर मी ती कशी काढणार?
दिस अँगल म्हणजे ही आर्कसारखं दिसते ना तुम्हाला, हा रेडियस आहे इथला आणि हा अँगल कसा करणार, D/2 जो डिस्टन्स दिसतो आहे मला तो हा डेल्टा अँगल तो काय आहे आपला A/μ-1 इंटू तो किती डिस्टन्सवर आहे तर A डिस्टन्सवर आहे. कळतं आहे, याला इक्वेशन म्हणू आपण 2. सो D विल बी वॉट 2AA इंटू μ-1 इक्वेशन 3 म्हणू आपल्याला. ओके, मग तुम्हाला जर समजा त्यांनी विचारलं की फ्रिंज विड्थ काढा किंवा पाथ डिफरन्सची नॉर्मल इक्वेशन लिहा, तर पाथ डिफरन्सची नॉर्मल इक्वेशन काय लिहितो आपण y इंटू D/d लिहितो, बरोबर. सो दिस पाथ डिफरन्स, आता y इकडं आपल्याला माहीत नाही किती डिस्टन्सवर आहे, आपण त्याला जनरली काय घेऊया y घेऊया इंटू डिस्टन्स डीची व्हॅल्यू काय मिळाली 2AA इंटू μ-1 कळतं आहे. आणि हा जो D आहे तो काय आहे A + B कळतं, इथे एला ए कॅन्सल नाही करायचं. ओके, मग समजा जर तुम्हाला ब्राईट फ्रिंज पाहिजे असेल तर हा जो पाथ डिफरन्स आहे त्याची व्हॅल्यू किती पाहिजे n λ पाहिजे. मग वायची व्हॅल्यू काय येणार, वाय ऑफ ब्राईट फ्रिंज किती येणार, डेल्टाची व्हॅल्यू किती आहे n λ इंटू हे मल्टिप्लाय होईल A + B आणि हे त्याला डिवाईड होईल काय ते 2AA μ-1. कधी कधी तुम्हाला हे डिराईव्ह करायला लावू शकतात, त्यामुळे लक्षात ठेवा. न्यूमरिकल सॉल्व करताना तुम्हाला एवढं टफ वाटणार नाही ते, आणि समजून घ्या. जर समजा डार्क फ्रिंजची पाहिजे असेल तर इथं काय येणार 2n-1 λ A + B अपॉन 2AA μ-1 कळतं. आणि जर समजा तुम्हाला फ्रिंज विड्थ विचारलेच तर फ्रिंज विड्थ कशी काढू शकता तुम्ही λ A + B अपॉन 2AA μ-1 बरोबर का. इथं n काढून टाकलं मी, n+1 आणि n मधला सबट्रॅक्शन केलं 1 राहतं. दिस इज युअर आन्सर. ओके, इथं ॲक्च्युली 2 नाही तर 4 येतं, कारण 2n-1 λ/2 इंटू खालचं 2 किती झालं 4 झालं. हे फक्त लिहून ठेवा, हे तुम्हाला लक्षात नाही राहिलं एवढं काळजी न करू, नंतर शेवटीला रिव्हिजनमध्ये बघू आपण. फक्त हे तुम्हाला माहीत असू दे की एवढंच फक्त यांना क्लिअर असू दे की एका स्लिटपासून आपण 2 इमेजेस तयार केले त्याचे, जसं आपण करत नव्हतो YDSAमध्ये. तर एक स्लिटपासून आपण 2 स्लिटमधून 2 सेकंडरी व्हॅल्यूट तयार करू शकतो. हा एवढा डिस्टन्स वाचवण्यासाठी आपण फक्त हे एका सेटअपमध्ये सगळं बसवून टाकलं आहे त्याला. ओके, आणि शेवटी एकाच लाईटमधून बदलेत, त्यामुळे हे दोन्ही सोर्सेस कसे असणार आहेत कोहेरंट सोर्सेस असणार आहेत. ओके, फ्रेस्नेल's बायप्रिझमवर एक एक्झाम्पल बघू आपण. An isosceles prism of refractive index 1.5 and vertex angle 179 is used as a biprism by keeping it away 10 cm from the slit. म्हणजे A जो डिस्टन्स आहे तो 10 cm दिला आहे. The slit is illuminated by a light of 500 nanometers wavelength and the screen is 90 cm away from the biprism. Calculate the center of 20th dark band and the path difference at this location. ओके, हे वाचत वाचत तुम्ही डायग्राम बनवू शकता. कसं आहे बघा, इथे एक स्लिट ठेवली आहे आणि इकडे कसं बायप्रिझम ठेवला असा, किंवा याला तुम्ही असं ठेवू शकता, सॉरी हे नाही आहेत. ओके, आणि इथून जो हा डिस्टन्स आहे तो कितीवर ठेवला आहे 10 cm. ओके, हा जो किती आहे 179, हा 179 असेल तर हे आणि हे मिळून 1 डिग्री असायला पाहिजे. म्हणजे हा जो अँगल आहे तो किती आहे 0.5 डिग्री, बरोबर. हा 0.5 डिग्री, हा 0.5 डिग्री आणि हा 179 कळतं आहे का. आणि इथे ही स्लिट आहे ती किती डिस्टन्सवर आहे 10 cm. तर ह्याच्यामुळं काय होणार 2 इमेजेस फॉर्म होणार S1 आणि S2 वेन सीन फ्रॉम दिस साईड. आणि ह्यांच्यात जो डिस्टन्स असेल तो किती असणार आहे D. ओके, आणि ह्याच्या पुढं 90 सेंटीमीटरवर एक स्क्रीन ठेवली आणि तिथं काय इथं सेंट्रल मॅक्झिम असणार आणि इथं कुठंतरी पॉईंट Pवर, या पॉईंट Pवर 20th डार्क बँड आहे आणि त्याचा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स फाइंड आउट करायचं. कॅल्क्युलेट द सेंटर ऑफ 20th डार्क बँड म्हणजे इथून किती डिस्टन्सवर असणार तो फाइंड आउट करायचा आपल्याला, आणि इथंपर्यंत येऊपर्यंत किती पाथ डिफरन्स असणार आहे तो फाइंड आउट करायचा आपल्याला. ओके, सोपं आहे, फक्त मे बी तुम्ही फ्रेस्नेल's प्रिझम आजपर्यंत सोडवलं नसेल किंवा बघितलं नसेल त्यामुळे टफ वाटेल. पहिल्यांदा आपण काय करू पाथ डिफरन्स फाइंड आउट करू. पाथ डिफरन्स. ओके,
तर पाथ डिफरन्स जो याने विचारला आहे हा कशाचा विचारला आहे, डार्कचा विचारला आहे. कुठल्या 20 डार्कचा. ओके, सो इट इज 2n-1 इंटू λ/2. हे बघितलं आपण YDSAमध्ये. आता यांची व्हॅल्यू किती पुट करणार तुम्ही इथं 20. जर हेच ब्राईट असतं तरी n λ असतं ते. ओके, सो दिस इज 2 इंटू 20-1 इंटू लॅम्बडा किती दिला इथं 500 नॅनोमीटर्स. 500 इंटू 10⁻⁹ डिवायडेड बाय 2. सो द path difference is 39. Okay, 39 इंटू 500 किंवा याला असंच ठेवूया आपण -9/2. ओके, ह्याला तुम्ही सोडवून काय करा, मीटरमध्येच येणार आहे पाथ डिफरन्स तुम्ही लिहू शकता. पण आता पुढं सोडवण्यासाठी मी ह्याला असंच ठेवतो. ओके, त्यानंतर यांनी काय फाइंड आउट करायला सांगितलं आहे, वाय किती असेल फाइंड आउट करायला सांगितलं. जर तुम्हाला माहीत असेल डेल्टा कॅन बी गिवन ॲज वाय इंटू d/d. बरोबर का. इथं फ्रेझनल्स आहे म्हणून वेगळं काही नाही. फ्रेझनल्स फक्त कशासाठी वापरलं आहे आपण, 2 कोव्हलंट सोर्सेस तयार करण्यासाठी. बाकी YDSAमध्येच करतो आहे ना सगळं आपण, त्यासाठी तेच फॉर्म्युला यूज करायचे. तर पाथ डिफरन्स आपल्याला इथं भेटला आहे. हा जो D आहे हा आपल्याला काढायला पाहिजे. हा जो कॅपिटल D आहे तो स्लिटपासून स्क्रीनपर्यंतचा म्हणजे 10 सेंटीमीटर इंटू प्लस 90 सेंटीमीटर, सो 100 सेंटीमीटर, दॅट इज 1 मीटर. म्हणजे हे आपल्याला भेटून गेलं आहे. हे आपल्याला शोधायचं आहे किती डिस्टन्सवर आहे. आणि हा जो डिस्टन्स आहे हा कसा काढायचा आहे बघितलं आहे आपण. हा डिस्टन्स जो आहे त्याला तुम्ही d/2 म्हणा. बरोबर, इथून एखादा रे आला तर तो डेविएट किती न होणार, डेल्टा न होणार. बरोबर, आणि हा जो डिस्टन्स आहे काय ए आहे, कळतं. मग हा डी काढण्यासाठी आपण काय वापरलो होतं, दिस डेल्टा इज गिवन ॲज ए इंटू μ-1 अँड दिस d/2 इज गिवन ॲज ए इंटू डेल्टा. मग डी किती येतो, मग अशी तुम्ही हे फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता बरं का, हा आहे तसा μ-1. ओके, जर नसेल लक्षात राहत तर तुम्ही असं लॉजिक लावून सोडवू शकता याला. ओके, सो दिस डी इज गिवन ॲज 2 इंटू ए किती दिला आहे, 10 सेंटीमीटर म्हणजे 0.1 इंटू हा अँगल ए जो आहे तो किती आहे 0.5. ह्याला 0.5 डायरेक्टली नाही यायचं इथं, ह्याला रॅडियन्समध्ये कन्वर्ट करायचं. रॅडियन्समध्ये कन्वर्ट कसं करतो कुठल्या अँगलला आपण, π/180 मल्टिप्लाय करून आणि इंटू μ-1. म्यू किती दिलं आपल्याला 1.5, -1 किती येणार 0.5. बरोबर, करेक्ट आहे. म्हणजे डीची व्हॅल्यू जी आहे ती किती येणार 2 इंटू 0.5 म्हणजे 1 असतं, इंटू 0.5 म्हणजे 0.05 पाय डिवायडेड बाय 180. मी सगळं आहे तसंच ठेवतो आहे बरं काय, करेक्ट. आणि इथं डी, आता ह्यात व्हॅल्यू पुट करू. डीची व्हॅल्यू काय आहे 39 इंटू 500 इंटू 10⁻⁹ डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू वाय आपल्याला शोधायचं आहे. इंटू डीची व्हॅल्यू किती आली आहे 0.05 पाय डिवायडेड बाय 180. हे डीची व्हॅल्यू आहे. आपण डीची व्हॅल्यू किती आहे 1 मीटर. बरोबर, असंच ठेवू आपण याला, करेक्ट. आता पुढं काय करू शकता तुम्ही, याला ट्राय करा तुम्ही आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायला बघा. हो, तुमचं कॅल्क्युलेशन स्पीड कसं आहे त्याच्यावर डिपेंड करते. 0.02 म्हणजे इथं तुम्ही 00 -2 काढू शकता इथं 10⁻⁻2 प्लस हे 0, हे 2 0 म्हणजे 2 0 हा 3 आणि हे 2 म्हणजे 5 झाले. हे ह्याच्यासोबत तुम्ही कट करू शकता सगळे, इथं फक्त 5 राहत. ओके, समजून घ्या, मी फास्ट मी करतो आहे माझ्यासाठी. त्यानंतर ह्या 5ला हा 5 कॅन्सल करू शकता. ओके, ह्या 2ला इथं 9च ठेवू शकता फक्त. ओके, म्हणजे π9 39 आणि 10 म्हणजे वाय किती येणार 39 इंटू हा 9 डिवायडेड बाय हाफ पाय इंटू 10⁻⁴. करेक्ट आहे का. मग तुम्ही पायला ॲप्रॉक्सिमेटली 3 घ्या, किती होणार 3 होणार. बरोबर, सो वाय इज इक्वल टू 39ला ॲप्रॉक्सिमेटली 40 घ्या. 40 इंटू 3 इज 120 इंटू 10⁻⁴ मीटर्स. याला तुम्ही काय करू शकता 120 इंटू 10⁻² इंटू 10⁻² मीटर्स. 10⁻² मीटर्स म्हणजे सेंटीमीटर. आणि हे असल्यामुळं वाय किती येतं 1 मिनिट
आन्सर जे आहे सेंटीमीटर्स म्हणजे हे 1.2 सेंटीमीटर येतं ॲप्रॉक्सिमेटली. ओके, सो ॲप्रॉक्सिमेटली 1.2 मे बी 1.15 पण येऊ शकतं आणि ॲप्रॉक्सिमेटली हे आन्सर येते. लॉजिक लक्षात ठेवा, तुम्हाला हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि ह्याच्यात फक्त पुट करायचं YDSC जी सोडवतो आहे आपण त्याच्यामध्ये. ओके, लेट्स टेक द नेक्स्ट क्वेश्चन. In a biprism experiment, the fringes are observed in the focal plane of eyepiece at a distance 1.2 meter from the slits. The distance between central bright fringe, means they are talking about central maxima, and 20th bright band is 0.4 centimeter. When a convex lens is placed between biprism and eyepiece 90 centimeter from the focal plane, the distance between two virtual magnified images to be 0.9 centimeter, determine the wavelength of light. आता हा जो प्रॉब्लेम आहे मे बी तुम्ही फर्स्ट टाईम बघितला असेल आणि थोडा कन्फ्युजिंग पण असेल की ह्यात बाबा आयपीस काय आहे किंवा मग हे फोकल प्लेन काय म्हणतं आहे, त्यानंतर हे व्हर्च्युअल मॅग्निफाईड इमेजेस म्हणजे काय. ओके, सिम्पल आहे, तुम्ही समजून घ्या. त्याच्या अगोदर मी तुम्हाला बेसिक थिअरी सांगतो. ठीक आहे, हा जो क्वेश्चन मी घेतला आहे हा आपल्या टेक्स्टबुकमधला आहे आणि ह्यांनी आउट ऑफ सिलेबस टाईपमध्ये दिलेला आहे, पण माहीत नाही याच्यामागे इंटेन्शन काय, पण आपण बघू. जॉमेट्री ऑप्टिक्समधली थोडीशी कन्सेप्ट ह्याच्यामागं वर्क करते. आता एक क्लिअर आहे आपल्याला, म्हणजे दोन गोष्टी बघू आपण की स्लिट जर असलीत, ही आपली प्रायमरी स्लिट आणि ह्याच्यासमोर जर समजा मी काय ठेवलं, बायप्रिझम ठेवला असं. ओके, आणि इथं जर स्क्रीन असेल तर ओबियसली हा डिस्टन्स आपण काय म्हणतो, कॅपिटल D. ओके, त्यानंतर हा बायप्रिझम आहे, हा डिस्टन्स A म्हणू, हा डिस्टन्स काय म्हणू, B म्हणू. तर इथून जेव्हा हे रेज जातात असे रिफ्रॅक्ट होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं, इथं स्लिटचे दोन व्हर्च्युअल इमेजेस तयार झाले, S1 आणि S2. ॲक्च्युअल इमेजेस नसतात या. कसले इमेजेस आहेत, व्हर्च्युअल इमेजेस, आणि हे इकडं असे रिफ्रॅक्ट होतात. ओके, इकडं आपलं इंटरफरन्स बँड तयार होतं. पण हे इंटरफरन्स पॅटर्नला बघण्यासाठी काय करतात, एक आयपीस यूज करतात. ओके, हे समजून घ्या, त्याला काय म्हणतो आपण, आय पीस. आता ह्या आयपीसमध्ये तुम्ही इथं ही स्क्रीन ऑप्टेन नाही करू शकत. ह्या आयपीसला सुद्धा इथं ही लेन्स जी असते त्याचा एक फोकल पॉईंट असतो आणि त्या फोकल पॉईंटवर जो प्लेन आहे त्याला आपण काय म्हणतो, फोकल प्लेन. ओके, तर ह्याच्या फोकल प्लेनमध्ये इथं काय झालं आहे, मॅक्झिमा मिनिमा वगैरे सगळं फॉर्म झालं. ओके, तर आपल्याला हा डिस्टन्स एवढा काही इम्पॉर्टंट नाही कारण याचा फोकल लेंथ वगैरे काही दिलेलं नाही आहे, त्यामुळे हे एवढं इम्पॉर्टंट नाही. आपल्याला काय सांगितलं आहे की स्लिट इथून काहीतरी लाईट येते, त्याची वेवलेंथ लॅम्बडा आहे, माहीत नाही आपल्याला, आणि फ्रिझनस बायप्रिझममध्ये काय झालं, ते रिफ्रॅक्ट झाले आणि ह्याच्या फोकल प्लेनमध्ये आपल्याला काय दिसतो, इंटरफरन्स पॅटर्न दिसतो. आणि स्लिटपासून हा फोकल प्लेन कितीवर आहे, 1.2 मीटर. दॅट्स वाय वी गॉट D इज इक्वल टू 1.2 मीटर. समजतं, डायग्रॅमवरून आपण सॉल्व करायचा ट्राय करायचा. ओके, द डिस्टन्स बिटवीन सेंट्रल ब्राईट फ्रिंज अँड 20th ब्राईट बँड. आता समजा तुम्ही इथं कुठंतरी एखादा 20th ब्राईट बँड असेल. ओके, आणि हा आपला सेंट्रल बँड आहे, तर ह्यांच्यामध्ये जो डिस्टन्स आहे तो किती दिला आहे, 0.4 सेंटीमीटर. कळतं आहे. मग ह्याच्यामध्ये किती फ्रिंज विड्थ असतील, तर फ्रिंज विड्थ काढण्यासाठी आपण काय करणार, टोटल डिस्टन्स किती आहे, 0.4 सेंटीमीटरला मी मीटरमध्ये कन्वर्ट केला. आपण असे किती बँड आहेत, 20. सो दिस इज माय फ्रिंज विड्थ. ओके, त्यानंतर काय म्हटलं, आता हे नंतरच आपण बघू. आपल्याला शेवटी काय विचारले ते बघा, आपल्याला काय विचारलं, वेवलेंथ काढायला विचारली. मग फ्रिंज विड्थ, आता फ्रिजनल्स असू दे काही असू दे, फ्रिंज विड्थ जी आपण काढतो त्याचा फॉर्म्युला काय आहे, लॅम्बडा D/D. करेक्ट, ह्याच्यामधलं D आपल्याला माहिती आहे, मी फ्रिंज विड्थला W लिहितात, म्हणजे आपल्या टेक्स्टबुकमध्ये W लिहितात, मी जनरली बाकीचे रेफरन्स बुक आहेत तिथं बीटा वगैरे लिहितात, समजून घ्या. तर आपल्याकडे फ्रिंज विड्थ पण आहे, लॅम्बडा आपल्याला काढायचं आहे, म्हणजे काय अननोन आहे फक्त आता, डीला फक्त शोधून काढायचं आहे. डी शोधण्यासाठी इथून ही पुढची एवढी कंडिशन वापरली आहे. काय म्हटलं बघा, आता ह्याच्यासाठी मी तुम्हाला दुसरी बेसिक थिअरी सांगतो, पण आय होप एवढं क्लिअर आहे तुम्हाला.
तर वेन अ कॉन्व्हेक्स लेन्स इज प्लेस्ड बिटवीन बायप्रिझम अँड आयपीस 90 सेंटीमीटर फ्रॉम द फोकल प्लेन, द डिस्टन्स बिटवीन टू व्हर्च्युअल मॅग्निफाईड इमेजेस फाउंड टू बी 0.9 सेंटीमीटर. तर ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक थिअरी सांगतो जी तुम्हाला पूर्ण कळेलच असं नाही, पण ती लिहून घ्या. त्याला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट मेथड. डिस्प्लेसमेंट मेथड मे बी रे ऑप्टिक्समध्ये तुम्हाला झालं पण असेल, नसेल झालं डोंट वरी. समजून घ्या काय. मी काय केलं, इथे एखादा पॉईंट सोर्स आहे. इथं पॉईंट सोर्स म्हणण्यापेक्षा मी काय करतो, इथं दोन असे ऑब्जेक्ट घेतो. ह्या ऑब्जेक्टचं नाव S1 आहे, ह्या ऑब्जेक्टचं नाव S2 आहे. हे व्हर्च्युअल आहेत, रिअल आहेत, मला नाही फरक पडत, पण आहेत असे दोन. ओके. आणि इथं काय केली मी, एक कॉन्व्हेक्स लेन्स ठेवली अशी ॲट अ डिस्टन्स L1. ओके. तर ह्याच्यातून काय केलं मी, हा ऑप्टिकल सेंटर असतो बरोबर. जर ह्याच्यातून लाईट इकडं पास झाली तर अनडिव्हिटेड पास होते. हे तर क्लिअर आहे सगळ्यांना. ओके. अशी जर लाईट गेली तर ती अनडिव्हिटेड जाते, आणि ह्याच्यातून गेली तर सेमच अनडिव्हिटेड जाते. ओके. सर समजा मी इथून पॅरल रे पाठवला असा, तर तो कशातून पास होतो, याच्या फोकलमधून पास होतो असा. हा फोकस आहे समजा. ही थिअरी फक्त समजून घ्या, तुम्हाला कोणी नाही विचारणार परत. ओके. कम्प्युटर एक्झामसाठी सांगतो, आणि ह्यानंतर मी एक छोटासा फॉर्म्युला देईन, तेवढाच लक्षात ठेवायचं. ह्याच्यातून मी असं पॅरल पाठवलं, इकडं असं ठेवलं, आणि इथं जर समजा मी स्क्रीन ठेवली तर ही दोन्ही पॉईंट इथे मीट करणार. ओके. ह्यांच्यातला जो डिस्टन्स होता तो डिस्टन्स आपण स्मॉल डी पकडू, आणि आत्ता जो डिस्टन्स दिसतो आहे मला तो हा एवढा नसणार आहे, हा काहीतरी जास्त असणार आहे. ह्याला काय म्हणतो मी, D1. आता हे S2ची इमेज कुठं फॉर्म झाली बघा, इकडं, याला S2 डॅश म्हणतो मी, आणि S1ची इकडं फॉर्म झाली, त्याला S1 डॅश म्हणतो. क्लिअर. आता काय केलं मी, ह्या लेन्सला इकडं डिस्प्लेस केलं मी थोडासा एवढा ॲट अ डिस्टन्स L2. तर त्यावेळी जर तुम्ही बघितला, हे जरी एवढे ट्रॅव्हल करतील बरोबर, आणि त्यानंतर इथं कुठंतरी मीट होतील, इथं असे, सॉरी, हा असा अनडिव्हिटेड इकडं, आणि हेच असे येतील, हे इकडं जातील, आणि हा असा अनडिव्हिटेड इकडं. म्हणजे आता हे S2ची इमेज थोडीशी खाली सरकेल, S2 डबल डॅश, आणि ह्याची S1 डबल डॅश खाली, आणि ह्यांच्यातला जो डिस्टन्स असेल ह्याला काय म्हणू आपण, D2. कळलं. हे किती सरकवलेत वगैरे मला माहीत नाही आहे, फक्त मला काय माहिती आहे, इथं ज्या व्हर्च्युअल मॅग्निफाईड इमेजेस दिसत आहेत मला, कळतं. इथं जो शब्द बोलतो आहे ना, व्हर्च्युअल मॅग्निफाईड इमेजेस, डोंट वरी, मी अजून आन्सरमध्ये घुसलेलो नाही आहे, त्यामुळे तुम्ही फक्त ही थिअरी समजते का बघा. तर आपल्याला जर हा डिस्टन्स काढायचा असेल D, तर त्याचा फॉर्म्युला आहे D=√D1 × D2. बस तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं, हे विसरलं तरी चालू, फक्त या D1 आणि D2 काय माहीत असू दे कळू दे. ओके. आता यांनी जी इथं कंडिशन दिली आहे, आता समजा इथं व्हर्च्युअल इमेजेस आपल्याला तयार झाल्या, मॅग्निफाईड इथे असणार आहे. व्हर्च्युअल फ्रिजनल्स बायप्रिझममुळे कुठल्या तयार झाल्या, ह्या स्लिटच्या Sच्या S1 आणि S2 या फ्रिजनल्स बायप्रिझममुळे झाल्या. पण मी बायप्रिझम इथं काढत नाही, मी काय करतो, डायरेक्ट इथं काय ठेवतो, कॉन्व्हेक्स लेन्स ठेवतो, किंवा चला कन्फ्युजन नको, मी बायप्रिझमसुद्धा काढतो असा इथं. ओके. आणि इथं हा फोकल प्लेन आहे. तर इथून किती डिस्टन्सवर ठेवलं आहे आपलं हे कॉन्व्हेक्स लेन्स, 90 सेंटीमीटर बरोबर का. क्वेश्चनमध्ये जर तुम्ही बघितलं, इट इज केप 90 सेंटीमीटर फ्रॉम दॅट पॉईंट. ओके. सो दिस इज 0.9 मीटर. हा टोटल डिस्टन्स जो आहे तो किती दिला आहे आपल्याला, 1.2 मीटर. मग हा जो डिस्टन्स येणार आहे, हा डिस्टन्स किती असणार, 0.3 मीटर्स. इजंट इट. आता तुम्हाला फक्त रे ऑप्टिक्स यूज करायचे आहेत, म्हणजे जो लेन्स फॉर्म्युला असतो ना आपला मॅग्निफिकेशनचा वगैरे, त्या टाईपमध्ये. आता ह्याने काय म्हटलं, इथं जो डिस्टन्स दिसतोय मला हा D, ह्याच्यामुळं ही ही जी व्हर्च्युअल मॅग्निफाईड इमेज तयार झाली, ह्यांच्या डिस्टन्स किती आला आहे, 0.9 सेंटीमीटर. ओके. ह्याच्या इथे व्हर्च्युअल मॅग्निफाईड इमेज तयार झाल्या, कॉन्व्हेक्स लेन्स फोकल प्लेन आणि बायप्रिझमच्या मध्ये ठेवल्यामुळं इथं जर ह्या काय झाल्या, व्हर्च्युअल मॅग्निफाईड इमेजेस तयार झाल्या, त्यांच्यामधला डिस्टन्स किती आहे, 0.9 सेंटीमीटर.
इजंट इट. मग आपल्याला काय करायचं आहे, मॅग्निफिकेशन फॉर्म्युला यूज करायचा आहे. फक्त डीला मॅग्निफाय केला कितीवर, 0.9 सेंटीमीटरवर. कशामुळं, तर ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि इमेज डिस्टन्समुळं. कळतं आहे. मग मॅग्निफिकेशन कसं लिहितो आपण, लेन्ससाठी -v/u नाही, v/u. कळतं आहे. आणि मॅग्निफिकेशनचा अजून फॉर्म्युला काय, हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट. सो हाईट ऑफ इमेज किती आहे, 0.9 सेंटीमीटर आणि हाईट ऑफ ऑब्जेक्ट आपल्याला माहीत नाही आहे, डी. कळतं आहे. तर व्ही किती आहे, 0.9 मीटर. यू किती आहे, 0.3 इज इक्वल टू 0.9 सेंटीमीटर. मी सेंटीमीटरमध्येच ठेवतो कारण डीसुद्धा सेंटीमीटरमध्येच येईल मग, अपॉन डी. कळतं आहे. सो दिस इज 3 अँड डी कम्स आउट टू बी 0.3 सेंटीमीटर. कळलं का. आपण डी का काढला आहे, कारण आपल्याला फ्रिंज विड्थ माहिती आहे आणि लॅम्बडा काढायचं होतं. मग फ्रिंज विड्थ इज गिवन ॲज लॅम्बडा d/d. फ्रिंज विड्थ किती दिली आपण मगाशी इथं बघितली, 0.4 × 10⁻² अपॉन 20. डी किती आहे, 1.2. सो 0.4 सेंटीमीटर होता ना. 0.4 × 10⁻² अपॉन 20 ही फ्रिंज विड्थ. 20 डिवाइड का केलं कळलं, कारण 20 ब्राईट बँड आहे. इंटू लॅम्बडा इंटू डी किती आहे, 1.2 मीटर्स. त्यामुळे त्याला तसंच ठेवतो आपण. डी किती आला, 0.3 × 10⁻². कळलं. इथं असं नाही दिलं, दोन कंडिशन नाही दिलेल्या की पहिल्यांदा 0.9 होतं नंतर 0.2 होतं. नाहीतर तुम्ही हा फॉर्म्युला यूज केला असा सिम्पली, d1 d2. त्याच्यावर पण एक एक्झाम्पल घेऊ आपण. ओके. हा थोडासा टफ आहे. ओके. त्यामुळे हा लगेच पहिल्याच दमात जमेल तुम्हाला वगैरे ह्याची काही काळजी नका करू. हे जे मी घेईन प्रॉब्लेम नंतर हे तुम्हाला जमू देत फक्त, कारण हे येतात JEEला सर्रास बऱ्यापैकी. ओके. तर मग लॅम्बडा कसा काढाल तुम्ही, लॅम्बडा बघा बघू, 0.34 0.1 करतो मी, हॉरिझॉन्टल डिव्हिजन करतो आहे, 0.1. सो लॅम्बडा कम्स आउट टू बी, 10⁻² इकडे गेल्यावर 10⁻4 होणार. ओके. 0.1 अपॉन 20. ओके. तर हे किती येणार, याला जर बघितलं तुम्ही तर 5 × 10⁻7 येते. सो दिस इज 5000 एंगस्ट्रॉम. दिस इज द फायनल आन्सर. ओके. ह्या क्वेश्चनला नोट डाऊन करा, कारण हा क्वेश्चन तुम्हाला जरा ताप देणार आहे बोर्डच्या हिशोबाने सुद्धा. ओके. फाईन. टेक डाऊन मार्क्स. लास्ट क्वेश्चन बघा, फ्रेझनल्स बायप्रिझम जो आहे तो थोडासा तुम्हाला ट्रिकी वाटेल, पण हा क्लासरूममध्ये आपण अजून एकदा घेऊ प्रॉपरली, हेच एक्झाम्पल्स वगैरे, जेणेकरून तुम्हाला क्लिअरली समजून जाईल की व्हर्च्युअल इमेजेस काय आहेत वगैरे. ओके. तर काय म्हणतं आहे, इन आयपीस इन द बायप्रिझम एक्सपेरिमेंट इज 100 सेंटीमीटर्स अवे फ्रॉम द स्लाइड्स. म्हणजे तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे की हा कॅपिटल डी दिला. ओके. आयपीसचा फोकल प्लेन म्हणून त्याने किती दिला, कॅपिटल डी. वेन अ कॉन्व्हेक्स लेन्स इज इंटरपोज्ड, मगाशी जी कंडिशन होती की कॉन्व्हेक्स लेन्स टाकल्यावर कशा होत्या, दोन इमेज फॉर्म होतात. बरोबर. म्हणजे लेन्स थोडीशी मागं सरकवली की अशा दोन इमेज फॉर्म होतात, थोडी पुढं सरकवली की थोडे आत येतात. तर त्यांच्यामधला डिस्टन्स म्हणजे पहिल्यांदा जो लेन्स एका पर्टिक्युलर केस कुठंतरी असताना जो डिस्टन्स आहे तो किती आहे, 4.05 mm आहे. आणि लेन्स थोडी पुढं सरकवली इथं कुठंतरी, तर त्यावेळी जो डिस्टन्स आहे तो किती आहे, 2.9 mm. इजंट इट. ओके. वेवलेंथ किती दिली आहे मग, तर लॅम्बडा पण दिला आहे आणि 5893 एंगस्ट्रॉम. बघा हे थोडे जे नंबर्स दिले हे ट्रिकी दिले, आपल्याला अप्रॉक्सिमेट घेऊनच करायचं आहे. आणि शेवटी काय विचारलं तिकडे लक्ष द्या. शेवटी मी विचारलं आहे फ्रिंज विड्थ किती आहे. फ्रिंज विड्थ कशी लिहितो आपण, लॅम्बडा d/d. करेक्ट आहे. सो लॅम्बडा किती आहे, 5893. ह्याला आपण 6000 घेऊ ॲप्रॉक्सिमेशनसाठी. 6000 × 10⁻10. डीची व्हॅल्यू किती आहे, 100 सेंटीमीटर म्हणजे 1 अपॉन डी. ओके. म्हणजे आपल्याला डी माहीत पाहिजे तरच आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो. आता ह्याला आपण लेन्सला काय केलं, डिस्प्लेस केलं, त्यामुळे आपण डिस्प्लेसमेंट फॉर्म्युला यूज करणार आहेत.
डिस्प्लेसमेंट फॉर्म्युला काय आहे तो, डी इज इक्वल टू √d1 d2. म्हणजे काय, ह्या जे इथं d1 दिसतोय तुम्हाला हा किंवा d2 दिसतोय, हे पर्टिक्युलर केस तुम्ही लेन्सला कसंही फिरवू शकता इकडे तिकडं. ह्या दोन जे मल्टिप्लिकेशन असणार आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, इथून हा जो डिस्टन्स आहे तेवढाच त्यानंतर हा डिस्टन्स ठेवायचा. हे एक्सपेरिमेंटल, ह्याचं एवढं काळजी नको करू, कारण क्वेश्चनमध्ये तसं काही कन्फ्युजिंग देणार नाही ते. ओके, हे d1 आणि d2 हे समजून घ्या. सो √d1 d2 किती घेणार आपण, d1 इज ॲप्रॉक्सिमेटली 4 घेऊ, d2 इज ॲप्रॉक्सिमेटली 3 घेऊ आपण. सो इट इज √12. √12ची व्हॅल्यू किती असते, 3.4 घेऊ आपण, ॲप्रॉक्सिमेटली 3.4 mm. ओके, कारण 35चा 12 25 असतो. सो बीटा वुड बी 6 × 10⁻⁻7 डिवायडेड बाय 3.4 × 10⁻³ mm ला मीटरमध्ये कन्वर्ट केला. इथं काय होणार, 10⁻⁴ होणार आहे. आणि जर तुम्ही पुढं सोडवलं तर हे तर अराउंड 1.6 × 10⁻⁴ मीटर. याला तुम्ही सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करू शकता, mm मध्ये कन्वर्ट करून. mm मध्ये कसं लिहिलेलं, आय होप दिस इज क्लिअर. ओके, दिस इज आन्सर. इथं लक्षात काय ठेवायचं आहे, फक्त तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, कारण इथं दोन्ही केस दिलेले आहेत. मग असे दोन्ही केस दिले नव्हते, फक्त एकच दिली होती आणि डिस्टन्स दिले होते. त्यामुळे आपण कुठला फॉर्म्युला यूज केला होता, मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला यूज केला होता. ओके, सो आय होप रेझोनन्स बाय प्रिझम तुम्हाला क्लिअर आहे. आणि ह्याच्यावरचे एक्झाम्पल्स करा, अजून कुठे भेटले तर करा, डाऊट्स असतील तर विचारा. ह्यात मॅथमॅटिक्स जास्त आहे, टफ आहे थोडा हा, त्यामुळं हा एखाद्यानं जर खूपच टफ वाटायला लागलं तर स्किप केला तरी चालेल. ओके, सो हॅव अ गुड डे, स्टे होम, स्टे सेफ.